आषाढी एकादशी हा हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा दिवस आहे। याचं खास महत्व कारण या दिवशी श्री विष्णूची पूजा केली जाते। हा दिवस व्रत, उपासना आणि भक्ती रूपेने अत्यंत पवित्र मानला जातो। यासाठी याचे 11 महत्वाचे नियम आहेत। ते अशा प्रकारे: उत्तम दिनचर्या राखा। आषाढी एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान करणे आणि स्वच्छतेचा पालन करणे आवश्यक आहे। तसेच दिवसभर व्रत पाळणे आणि मनाशी निराकार भगवान विष्णूच्या ध्यानात राहणे गरजेचे आहे। उपासका उपास्य देवतेचे पूजन। आषाढी एकादशीला भगवान विष्णूचे पूजन करण्याचे महत्व आहे। पूजेची विधी शुद्धतेसह केली पाहिजे। व्रत पाळावे। आषाढी एकादशीच्या दिवशी उपास्य देवतेची पूजा, व्रत आणि उपवास पाळणे अत्यंत पवित्र मानले जाते। उपवास ठेवताना नेहमी फलाहार व आवश्यक त्या आहाराचा वापर करता येतो। मांगल्य व्रत। या दिवशी एकादशी व्रताचे पालन करताना पूर्णपणे मानसिक शुद्धता राखणे महत्वाचे आहे। व्रत करताना कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष किंवा चिडचिड कमी करणे आवश्यक आहे। आषाढी एकादशी निंदेचा त्याग करावा। कधीही कोणाचे वाईट बोलणे किंवा त्याच्याबद्दल वाईट विचार करणे टाळा। विष्णू स्तोत्र किंवा मंत्र पठण करा। भगवान विष्णूचे मंत्र, स्तोत्र किंवा नामस्मरण करावे। हे महत्वाचे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप विशेष लाभकारी ठरतो। रात्री जागरण करावे। आषाढी एकादशीच्या रात्री जागरण करणे देखील महत्वाचे आहे। भक्तजन रात्रभर श्री विष्णूच्या भजन, कीर्तन किंवा हरिपाठ मग्न राहतात। संतांच्या वचनाचा आदर करावा। या दिवशी संत शिरोमणी दत्तात्रेय, तुकोबा, नामदेव महाराज आणि इतर भक्तांच्या वचनाचा आदर करणे आवश्यक आहे। त्यांची शिकवण आणि जीवनशैली पालन करावी। आषाढी एकादशी सायंप्रकाशक वेळेस संतसंग किंवा भजन करण्याने मनाची शुद्धता मिळते। भक्ती संप्रदाय एकत्र येऊन आराधना करतात। परिग्रहाचा त्याग करावा। या दिवशी संकल्प करा की सशक्त इच्छाशक्तीचा वापर करून सर्व भौतिक गोष्टीचा त्याग करा। कमी वर्दळीच्या जीवनशैलीचा अनुसरण करा। आषाढी एकादशीच्या दिवशी दान दिल्याने पुण्य मिळते। गरीब, उपेक्षित किंवा वयोवृद्ध व्यक्तींना खाद्य, वस्त्र किंवा आवश्यक त्या वस्तू दान करावे। याने पुण्य मिळते। या नियमाचे पालन केल्यास आषाढी एकादशीचा व्रत अधिक फलदायी होईल। भक्ती आणि शुद्धतेच्या माध्यमातून भगवान विष्णूच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल।